नाशिकच्या ओझर विमानतळावरून गेल्या महिन्यात वाहतुकीचा उच्चांक नोंदवला गेला। विमानतळावरून 34,000 प्रवाशांनी प्रवास केला। यंदाच्या मार्च महिन्यात 54% इतकी प्रवासी संख्या वाढली आहे। विमानतळावरून सध्या इंडिगोच्या 6 शहरांना जोडणाऱ्या विमान सेवा सुरू आहेत। स्मार्ट सिटी कंपनीने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आधार घेत कारभार पुढे हाकण्यासाठी सल्लागार संस्थेची भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय। विभागीय आयुक्तालयामधील विविध प्रकल्पांसाठी सल्लागार संस्था म्हणून काम करण्यासाठी कंपनी कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या विश्वस्त मंडळावर महिलेची नियुक्ती करण्यात आली। पुण्याच्या विधितज्ञ रोहिणी पवार यांच्यासह पुरुषोत्तम महाराज पाटील आणि चैतन्य महाराज यांची विश्वस्तपदी निवड झाली। तर विश्वस्त मंडळावर प्रथमच महिलेची नियुक्ती केल्यामुळे नवा इतिहास रचला गेला आहे। पुढचे 3 दिवस राज्यातल्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पुढचे 5 दिवस विजांसह पावसाचा अंदाज आहे। तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज वर्तवलाय। राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय। बीड, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय। तर चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये शनिवारी आणि सोमवारी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। ब्रह्मपुरीत तापमान 45.9 अंशांवर पोहोचलं। सलग दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। रोह्यामधील त्रिमूर्ती नगर परिसरात एकावर मधमाशांनी हल्ला केला। रामचंद्र कुलकर्णी असं त्यांचं नाव असून त्याच्यावर रोह्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गिधाडांच्या संवर्धनासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं। हरियाणातून महाराष्ट्रात 34 गिधाड दाखल होणार आहेत। 3 व्याघ्र प्रकल्पांमधील केंद्रात संवर्धन केलं जाणार आहे। 20 लांब बिल्ड गिधाड, 14 पांढरी गिधाड यांचा समावेश आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला। कोल्हापूर परिसरात रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधायला जात असताना बिबट्याचा मृत्यू झाला। वन विभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन केलंय। या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रमुख धार्मिक स्थळांवरील पाणी आणि माती एकत्र करून 1 मेला मुंबईत शोभायात्रेद्वारे आणण्यात येणार आहे। ही शोभायात्रा पन्हाळगडावरून निघाली असून मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते यात्रेची सुरुवात झाली। माढा तालुक्यात संत सावतामाळी चंदनउठी पूजा सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। चैत्र महिन्यात उष्णता वाढल्यामुळे चंदनउठी उत्सव सोहळा साजरा केला जातो। या सोहळ्याला मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे तसंच मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती। पुण्याच्या शिरकुली गावात शिरकाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली। महाअभिषेकाच्या विधीने यात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर ग्रामस्थांकडून देवीला नवा शालू, हिरे आणि रत्नजडित दागिने अर्पण करण्यात आले। यावेळी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। यात्रेनिमित्त भक्तिभावपूर्ण भजनाचा कार्यक्रम पार पडला आहे। साताऱ्याच्या कराड शहरात भरधाव कारनं अनेक वाहनांना उडवलं। या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले, तर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कार चालक महिला असल्याचे समोर आले। भरधाव कारनं आपल्या घराच्या ओट्यावर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडले। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडीतली ही घटना आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये पोलीस गाडी चालवत असल्याचं उघड झालंय। आरोपी पोलिसावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील उर्मिलाबाई राऊत दालमिल आणि ऑइल मिलला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे, मात्र आगीत लाखोंचं नुकसान झालंय। सोलापूर वाहतूक नियंत्रण शाखेनं मोठी कारवाई केली। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1300 वाहन चालकांविरोधात अटक वॉरंट जारी केलं। दंड न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली। कोल्हापुरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या 3 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। त्यांनी आजवर 32 चोऱ्या केल्यात। या तिघांच्या अटकेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घरफोड्या उघड झाल्या। कोल्हापूर पोलिसांनी 61 तोळे 8 ग्रॅम सोनं, 5.5 किलो चांदी असा एकूण 67,48,000चा मुद्देमाल हस्तगत केला। भिवंडी तालुक्यात 1,28,000ची बनावट विदेशी दारू जप्त केली। कोण गावात शिवम कॉम्प्लेक्स इमारतीत एका फ्लॅटवर
राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली। संजोग मुकादम या आरोपीनं 11 बॉक्स बनावट विदेशी दारूचा साठा ठेवला होता। तो दारूमध्ये भेसळही करायचा। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अहिल्यानगर शहरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून मारहाण करणाऱ्या आरोपीची धिंड काढण्यात आली। केडगाव परिसरात एका पीडित मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याला मारहाण केली होती। या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे। अकोला जिल्ह्यातील पळसो बढे या गावातील कासमपूर भागात चोरटे शिरल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं। त्यांचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत 2 चोरटे फरार झाले, तर एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आलेलं आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। पुण्यात अडकलेल्या जळगावातील ऊसतोड कामगारांची जनसाहस या फाउंडेशननं सुखरूप सुटका केली। पारोळा, भडगावसह इतर तालुक्यातील 6 ते 7 ऊसतोड कामगार यांच्या कुटुंबांना पुण्यातील वाळकी इथं डांबून ठेवण्यात आलं होतं।